नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा फायनली आज ऊन पडलं. ह्या उन्हाची ना आम्ही सकाळचं वाट बघतोय. कारण आहे ना आपल्या बाळाला कवळ्या उन्हात सकाळच्या ठेवण्यासाठी, पण सकाळचं पाऊसच लागून राहतो बघा. ऊनच पडत नाही, थोडा पण दिवस दिसत नाही. दुपारच्या ह्या टायमाला तरी ऊन पडतंय, बरं आहे तेवढं तरी. आणि आज आहे ना बघा बाळाला भेटण्यासाठी बाळाची आजी आली आहे इकडं. हे आमच्या ताई आहेत, माझी नणंद, तुमच्या दाजींची बहीण, आणि त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा अशोक आमचा भाचा, ती पण आलेले. तर मस्त असं बाळाला बघितलं, खेळवलं. बाळासाठी काय काय आणलं होतं ताईंनी ते सगळं बाळाला दिलं. म्हणजे काय काय आणलं होतं मी सांगते बरं का तुम्हाला. आणि इथं ताईंना म्हणलं आपल्या रानातल्या गावाच्या शेंगा आहेत, भाजी आहे, सगळे तर तुम्ही घेऊन जावा म्हणलं. नको नको म्हणत होत्या, कारण त्यांना पण जायचं, उशीर होतंय, नंतर पाऊस पाणी पण येतं ना त्याच्यामुळं. आज सकाळपासून पाऊस चालू होता 10-11 वाजता. नंतर पाऊस उघडला तेव्हा मग ताई आल्या, कारण इथले इथंच आहे, देलवडीच्या ताई आहेत 4-5 किलोमीटर अंतरावर. तर स्वीटीला बघण्यासाठी आलेल्या. बाळाला येताना हातातली मनगटी आणली बघा मस्त अशी, आणि कपडे आणले, तर भारी कपडे आणलेत. कपड्यांबरोबर ना पॅन्ट आणि असं शर्ट आहे मस्त असा मऊ, आणि त्याच्यात आहे ना बाळाने नाही का दूध पिल्यावरती किंवा उलटी केल्यावरती शर्टावरती सांडू नाही म्हणून ना इथं असं बांधायला. हे आपण स्वयंपाक करताना कसं बांधतो तसं पिलं तर बघितलंय का? लय भारी. काय म्हणते ते, काय आहे ग, कुठं कशाला कुठं वापरायचं ही? म्हणलं मला पण कळलं, थांबा नीट बघू द्या. बघितलं तरी तर ते बरोबर बसलं. म्हणलं असं या, हा म्हणलं आई कधी बघितलं नव्हतं. आणि पहिला खुळखुळा ताईंनी आणलाय बघा नातीसाठी. ताईंची नात आहे का नाही? माझी पण नात, ताईंची पण नात आहे ना, बरोबर ना? आणि ही काका आहे का नाही? आणि मामाने कॅमेरा धरलाय तिकडं. पंजीचं चाललंय गवत काढायचं काम. सकाळी पाऊस झालेला त्याच्यामुळे सगळा चिखलाचा राडा झालाय बघा, आणि त्याच्यात गवत झालंय. तर मला आता जास्त वेळ भेटायचा नाही ते गवत काढायला ही, त्याच्यामुळं इकडं मी तुम्हाला बोलत बसले तर ताई गावरच्या शेंगा तोडते. तर म्हणतात मला नेला गावरच्या शेंगा म्हणून म्हणते, आणि तू बसली गप्पा मारत मलाच तोडायला लावले. तर कोण आहे बघा की. तर मला काय बोलायचं होतं, हा मस्त असं बाळाला कपडे आणले, खायला आणलं, आणि जी जी असतं ते सगळं खायला घेऊन आले आणि बाळाला भेटायला आलेत. तर इतका उशीर झाला. स्वीटीला बाळाला भेटल्या, बोलल्या, गप्पा मारल्या, जेवण हे सगळं झालं. मी स्वयंपाक बनवला, सगळ्यांनी जेवण केली. म्हणलं आता जायचंय, तर थोड्याशा गावरच्या शेंगा, भाजी हे घेऊन जावं म्हणलं. आपल्या रानात काय काय मी माळवं लावलेत, वांगी लावलेत, भेंडी लावले, पालकाची भाजी लावले, गवारच्या शेंगा लावलेत, कारलं लावले. 5 वस्तू तर इथं झाल्या. मिरच्या लावले, 6 वस्तू झाल्या. बाजारला जायचं टेन्शनच नाही, इथलंच तोडायचं, इथलंच खायचं ताजं आहे का नाही भैया? भैयाने कॅमेरा धरलाय. आणि आता इतकं उशीर झालं, बाळापाशी आम्ही सगळेजण होतो. आणि आता बाळ म्हणे सगळीच कुठं गेली, एक पण इथं नाही, सगळी गायब झाली. होय, भेंडी मला कुरडी खायला आवडते. कवळी आलेली भेंडी अशी ना मी कुरडी खाते. आणि तर चाकू पण आणलाय भाजी कापून काढण्यासाठी, आपली पालकाची भाजी. तर ताई गेल्या पालकाच्या भाजीकडे. ताई कापून काढू की आपण? कापून का तोडून? हा कापून नाही, कापल्यावरती नंतर न फुटतो ती. आणि ही बघा इथं चिकळीची भाजी पण आली. चिकळीची भाजी पण कोण नाही आता खात, सगळे पिवळे पडून गेली पाण्याने, पावसाने. तर मस्त असं मी सगळं माळवं थोडंसं आपल्या रानात केलेले. आणि चिक्कू तर इतकं आलेत ना, चिक्कूच्या झाडाला तुम्हाला तर माहिती आहे आपल्या रानात सगळी झाडं येतं, सगळी इतकी भारी दिसतात ना. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखव अशी वाटतात मला. मी तर बघतेच, पण तुम्हाला पण आवडतात बघायला, त्याच्यामुळे दाखव वाटतात. म्हणून मी तुम्हाला अजून एकदा चिक्कूची झाडं आणि त्याला आलेले चिक्कू दाखवणार आहे. तर चला आपण जाऊ चिक्कूकडं. तर त्याच्या अगोदर बाळाला अशोकने घेतलेलं, अशोक नाव आहे बघा, बसलं का मांडीवर? किती वळावळा करत होतं, लय वळावळा करत होतं. नीट धरता येईना, इकडून हात हलवती, तिकडून हात हलवती. मनगट्या घातलेल्या कुठं इकडं कोपऱ्यात गेल्या. ही ओळखत्या 2 जण, ताईन ही 2 जण. तर चला असू द्या, खेळवलं बाळाला सगळ्यांनी. आता मी ना तुम्हाला हे दाखवते. तर ह्यांचं चाललं काय चालल्या होत्या, पण म्हणलं थांबा ना, बाळाला भेटायला आली बाळाची आजी, मग नको का आम्हाला सांगायला कोण आलंय ती? होय ताई, बोला की 2 शब्द. व भेटलात बाळाला, बोललात, काय म्हणलं बाळ, काय नाही म्हणलं? बाळ बोलतंय का? लहान आहे बाळ. भेटले, आलते बघायला. बाळ मोठं झाल्या व्हिडिओ बघन की. हा, माझी आजी मला भेटायला आलती म्हणून व्हिडिओ बघून म्हणून की मी बघितला आजी व्हिडिओ, तुम्हाला भेटायला आलती ती, आहे का नाही? एक आठवण राहते, त्याच्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओ घेत असते, आहे का नाही? हा मग काय. तर
आईंनी बघा आल्यावरती मला सांगितलं की बाळाला कशी आंघोळ घालायची, कसं म्हणजे जिथल्या तिथं मालिश कशी करायची ती सगळं सांगितलं बघा आईंनी मला समजवून. चालतंय म्हणलं, मी पण त्याच पद्धतीने करत होती, पण अजून थोडंसं व्यवस्थित चालतंय म्हणलं का. आणि कालच सागर आणि सागरची मम्मी दोघं जण कालच गेलेत बघा घरी. तर म्हणले नाही का आता पेरणीचे दिवस आहेत ना, कोण उडीद पेरतं, कोण कांदा, मका, तूर, ही पेरणी चालू आहे. आणि सगळ्यांबरोबर पेरलं म्हणजे सगळ्यांबरोबर काढायला पण येतं. आणि पाऊस पण चालू आहे, पावसाने उगवून, त्याच्यामुळे ते दोघं जण कालच गेली बघा. आणि 2 दिवसांनी येते म्हणली मग बाळाकडं. चालतंय म्हणलं, असू दे, आल्यापासून इकडंच होती ना त्याच्यामुळे गेले. तर मामाचं काय चाललंय मग, मामाचं काय म्हणणं. कारली मी घरात 2-3 तोडून ठेवले ताई. हा, तिकडे घराच्या पाठीमागे कारल्याचं वेल आहे, त्याला भरपूर इतक्या दिवस त्याची भाजी खाल्ली. आता ह्या कारल्याची ही नवीन आलाय आता. हा, मी तोडले त्याची 2. हा, कारलं पण तोडलं बघा, गवार, कारलं आणि भाजी. तर मिरच्या पण यायला, ही बघा, हे बघा मिरच्या, हा लागले तर तिकडं पण आहेत. आणि ही भेंडी, खालच्या भेंडीच्या पण एकदम भेंड्या, हा खायलाच घेतली. तुला खायची? हा हा, खायची तुम्हाला? मला आवडते बाबा. हा, कवळी चांगली लागते. कुरडी केलेल्यापेक्षा ना अशी कुरडी भेंडी, ही काय म्हणते त्याला, गवारीची शेंग, ही खायला मला आवडते. अशा कच्च्या वांग, कवळं वांग, भाजी पण हाय का, बघितलं का, हेच खायचं, याने पोट भरतं का मग? होय, मला आवडतं, पण तुम्हाला आवडत नाही, तुमच्यासाठी भाजी बनवावं लागते. हा, जांभळीची जांभळं सगळी संपली बघा आता, नाहीतर जांभळं होती तेव्हा लय जांभळं मरणाची. ही पुदिना लयच भारी आला याच्यात, ही गवत पण आहे बघा. हा, ही पुदिना आणि ही कोरपड आहे ना, मी इकडं लावली होती कारण तिकडचं मोडायचं होतं. कसली भारी कोरपड आली हो, पुदिना आणि ही आपलं चिक्कूचं झाड. तर चिक्कूचं झाड पण बघितलं का ताई? बघा की, मोगऱ्याचं झाड पण कसलं हे झालंय, मोठं झालंय. नाही, मी सहज लावलं होतं, जवळ झालं सहज त्याला असं सहज. ही 2 पानं येतं ना अशी धरून आहे नाही, सहज अशी इथं खवलेली. तर त्याच्यातच ही पानं सुद्धा अजून ही आहेत इथंच, ही पानं येतं. एवढीच कांडी होती अशोक, हीच कांडी आहे ना अशीच, एवढीच मी खवली होती, एवढीच खवलेली. आणि ना एवढी अशी फांदी घेऊन अख्खी घेऊन चुंबळ करून हिथं लावली होती. त्याचा तर कुठं तपासच नाही. आणि ही आले म्हणे एवढंच असं पडलेलं. स्वीटीने सांगितलं मला, मम्मी असं पण येतं. मग मी म्हणलं आपलं देवा खाऊन पडलंय साईडला, तर तेच उचललं आणि खावलं. त्या पान असं येत आहे, बोडका पण कसला मोठा झालाय. हे काय, ह्याला काय म्हणतात तू? पैसा पैसा पैसा. हा, आणि ही चेनी गुलाब आणि ही लाजाळू तुमच्या इथनं आणलेली ताई, आमच्या ताईंच्या इथनं लाजाळू आणलेली. लय मोठं झालं तिथं पण आणि इथं पण, लय मोठं झालं, सगळं काढून टाकलंय. आणि ते बॅलर पशी बघा ना, लय या बॅलर पशी. हाय की ड्रम पशी हाय की. आणि गावात पण मस्त आलंय बघा, काढायचं काम चाललंय. इकडचं काकरायचं राहिलं होतं ना, इकडं आपला कांदा पिरून घेतलेला आहे. आणि तिकडं पण एक चिक्कूचं झाड आहे, त्याला पण चिक्कू आले तर, पण आता तिकडं काय जात नाही. स्वीटीचं बाळाचं काय चाललंय बघू. ते फुलांचं झाड आहे हा. इथलं पेरू तोडलं बघा, दोन्ही पण पेरू पिकलं इथलं. ताई ह्याला पेरू आलतं 2. हा, फटा काय माहिती, मी झाड आणलं होतं. हा, विकत आणलेलं आहे, असंच आलेलं इथं. या फांदीला ना 2 पेरू आलत इथं, दोन्ही पण तोडलं इथं. एक अजून या, कसलं भारी लाल पेरू आहे ही, लाल पेरू आहे इथं. एक लिंबूनी आहे, तिकडं एक आहे, तिकडं 3 लिंबुनीची झाड आहेत. हे हा, ती तोडा, कापा ते. हा हा हा, कापा. याला पण आहे ना आता असं बांधायचं वरती, म्हणजे वरती जाईन. कळ आल्यावर लय पांढरी शिपट सगळी फुलं येतात. ती नाही काय नाव आहे मला पण नाही माहिती याचं, जायजू आहे का काय येते. हा, मोडतंय कवळं लवण. काय मला पण नाही माहिती, मी झाड आणून लावलेलं आहे. येल नाही झाड आहे,
हा वेल इतका जाड येत नाही ना. हा त्याला तसं बांधायचं या. त्याला लाकडाला रवून ती फाटा त्याला हा. बांधावा सरळ जाईल. चला काय नाही म्हणलं ताई आलेत सांगाव तुम्हाला तुमच्या दाजींची बहीण आहे म्हणून. म्हणजे याच्या आधी सांगितलंय पण आलेत भेटायला बाळाला. ती सांगा म्हणलं म्हणून व्हिडिओ घेतला. ही नंतर ना अशीच आठवण राहते म्हणून मी व्हिडिओ घेत असते. मागाशी पण सांगितलं होतं आता पण सांगते. भेंडी मला कच्ची खायला आवडती. वांग गवार हे असं म्हणजे जी काय असेल ना ती कोणाकोणाला आवडतं नक्की सांगा. काय का नाही पिल्या बाया म्हणतोय कच्चच खायचं मग भाजी कशाला करायची. आता काय नाही झाड काय राहत नाही जागेवर. आता नाही जागेवर राहतंय आता पळत नाही कुठं. काय भाजी गवार बास का होती एवढीच. चाफ्याचं न्यायचं काय लावायला हाय ना. पांढऱ्या फुलाचा हे पिवळं आहे. नाही असंच आहे. आतनं पिवळी फुलं आहेत ही. हा वरची फुलं कुठे गेली. हा हा हे काय भारी वाटतात एकदम खाली पडतात मस्त पैकी. अरे वा आता ती पळायचं नाही ना कुठं. इकडे तिकडे पळणार नाही ना. जाईन बाई मग बांध की त्याला. बांधल्यावर नाही पळायचं. एक काटसरी देते तुला बांधून टाक. हा तर चला व्हिडिओला करते इथंच. बाय बाय.